धारा मारायच्या आणि सोडून द्यायचा विषय. म्हणजे काहीच दूध काहीच राहिलं दूध नाहीच तिच्यामध्ये, फक्त धारा मारायच्या आणि विषय सोडून द्यायचा. 10 दिवस आम्ही ते केले. 10 दिवस केले. 10-11व्या दिवसानंतर ती थोडी थोडी दूध टाकायला थोडं दूध. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनीष देशमुख मॅनकाइंड कंपनीचं ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून काम करतोय. तर आज मी कल्याण एरियामध्ये शेरे या गावामध्ये आलेलो आहे, जे शहापूर तालुक्यामध्ये शेई गावामध्ये आलेलो आहे. तर शेई गावामधले आपले दूध उत्पादक आहेत, त्यांच्याकडे मी आलेलो आहे, ज्यांना आपले एक नवीन प्रोडक्ट आहे जे कॅल्सिमस ग्रॅन्युअल्स म्हणून. त्या प्रोडक्टचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तर तोच त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी किंवा तो रिझल्ट काय आला आहे ते बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर नमस्कार. दादा, तुमचं प्रथम परिचय करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना. माझं नाव प्रदीप अरुण तारमळे, मुक्काम शेई पोस्ट शेरे, तालुका शहापूर. दादा, किती वर्षापासून तुम्ही या दुग्ध व्यवसायामध्ये काम करता? मी आता 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. आणि किती म्हशी आहेत आपल्याकडे? आता माझ्याकडे सध्या तर 14 म्हशी. 14 म्हशी. बरं दादा, आता बोलता बोलता तुम्ही बोलले की तुमचं एक नवीन प्रोडक्ट जे आहे आपलं कॅल्सिमस. हे मी आता याच्या अगोदर तुमचं एक प्रोडक्ट वापरत होतो. बरं. प्रोडक्ट होतं डब्यामध्ये देत होतो. बरं. कॅल्सिमस. तर ते आता बदल्या प्रमाणे आता हे नवीन प्रोडक्ट आलं, हे यूज करायला सांगितलं. हे वापरून बघू आपण. ते वापरले, परत हे वापरून बघू. हे वापरल्यानंतर मला चांगला रिझल्ट आलेले. माझ्याकडे एक समजा बच्चा मेला होता रात्री आणि ती जाण्याच्या स्थितीत होती. ते डॉक्टरांनी ते बच्चा काढला. ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी सांगितलं ऑपरेशन, परंतु त्या डॉक्टरांनी ते पलटी मारून म्हशीला पलट्या मारून ते बच्चा काढला. आणि त्यांनी घेतलं की बाबा 2-3 तासानंतर ती नशीब तुमची, जगली तर ती तुमची. तो असे मला त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी ते बाबा बच्चा काढतो, पण जगेल म्हशीची गॅरंटी नाही. जगली तर नशीब, तिचं दैव असेल तर ती जगू शकते. ठीक आहे बोलू, तुम्ही करा प्रयत्न तर करा, मरण्यापेक्षा प्रयत्न करा. म्हैस माझी ती 1.5 लाखाची म्हैस. म्हणून प्रयत्न करा, असं आणि असं जगली तर ठीक आहे. आम्ही ते केल्यानंतर डॉक्टर निघून गेले, त्यांचे सर्व तरुण निघून गेले. मग मी माझ्या परीने तिथे गोष्टी केल्या आणि नंतर मग ती दूध तर तिचा विषय संपला. मग त्या म्हैस पाजायची, धारा मारायच्या आणि सोडून द्यायचा विषय. म्हणजे काहीच दूध काहीच राहिलं दूध नाहीच तिच्यामध्ये, फक्त धारा मारायच्या आणि विषय सोडून द्यायचा. 10 दिवस आम्ही ते केले. 10 दिवस केले. 10-11व्या दिवसानंतर ती थोडी थोडी दूध टाकायला थोडं दूध वाढत गेलं. त्यावेळेस तिला पावडर चालू होती आपली, पावडर आणि न्यूरोकॅन सिरप ते चालूच होतं. ते मी तिला न्यूरोकॅन सिरप 3-4 बॉटल टाकल्या आणि हे तर पावडर मी गाभण असल्यापासून चालू होती. आणि नंतर तर मी ती चालूच ठेवली. मग तिला वाढवली का वाढवल्यानंतर ती दुधाला थोडी वाढत 2 लिटर 3 लिटर. आज ती 19व्या दिवशी, आज 1 तारखेला झाली, 1 तारीख, आज तर 1 तारखेला ती वेगळी होती. आज ती 19, आजच्या रीतीला ती आज ती 10 लिटर दूध देते. एका टायमाला 10 लिटर नाही, दोन्ही मिळून 10 लिटर, 5 लिटर 10 लिटर काढून घ्या. 0 लिटर म्हणजे काही 0 लिटर वर ती आज 10 लिटर. कॅल्शियम ग्रॅन्युअल्स तुम्ही डोस किती दिला होता तिला? डोस किती हे डोस देताना कसं आहे, आम्ही अंदाजे टाकत. एक नाही, एक आमच्याकडे चमचा ठेवलेला आहे. ते चमचे 2 चमचे, नंतर आम्ही तिला 4-4 चमचे टाकत वाढवले. म्हणजे तिची कॅपॅसिटी प्रमाणे टाकत. बरं. डॉक्टरांनी गेलेली केस तुम्हाला सांगितली, त्याच्यावरती तुम्ही कॅल्शियम गेलेली 25 तिचा आम्ही व्हिडिओ केलेले. ती दाखवण्यासाठी का हा डॉक्टर बघा मेलेली म्हैस आहे, तरी दाखवण्यासाठी तो व्हिडिओ पण केलेले आहे. आणि दूध तर वाढलंच, पण दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक काय? म्हणजे क्वालिटी एकदम दूध म्हणजे एकदम व्हाईट कलरचं. आणि दुधाला फेस बघाल ना, 3 लिटर दूध असेल तर कोणाला तरी 5 लिटर दूध. अच्छा, म्हणजे फेस वाढणार, फॅट वाढणारच. 100% फॅट आहे. कारण मागच्या वर्षी माझी फॅट 12ची फॅट लागत होती. आज पण डेअरीला रिजेक्ट आहे आपण. त्यांनी येऊन आपल्या इथं चेक केली, काही टाकतात का काय. म्हशीच्या दुधाला 12ची फॅट होती. ते काही टाकतात का काही, तो रिजेक्ट आहे आपल्याकडे. आपल्याला कधी पण आपण दाखवू शकतो. म्हणजे कॅल्शियम ग्रॅन्युअल्स जे पावडर आहे त्याचे तुम्ही रिझल्ट एकदम